तुझं गाव कुठलं आहे, तुझं व तुझ्या मिस्टरांचं एज किती आहे किंवा तू कितवी शिकली आहे आणि तुझे मिस्टर काय काम करतात, असे बरेचसे प्रश्न माझ्या कमेंट लिस्टमध्ये होते. चला मग आपण त्याचे उत्तरं बघूयात. हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्ही मागच्या 2 पार्टला इतकं सारं भरभरून प्रेम दिलं, इतके सारे क्वेश्चन्स विचारताय. तर त्याच्यासाठी खरंच थँक्यू सो मच. हा आपला क्वेश्चन अँड आन्सरचा पार्ट 3 आहे. ह्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळे प्रश्न कव्हर करणार आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण लवकरात लवकर सुरुवात करूयात. आणि पहिला प्रश्न असा आहे की मला येणारा खूप सारे असे डीएम्स आलेत, खूप म्हणजे खूप. मी आता ते सगळे वाचून दाखवते. तर ही पहिली कमेंट आहे सोनालीची. तू खूप क्यूट आहेस, क्यूटच आहेस तू. तर थँक्यू सो मच सोनाली. आणि खरंच तुम्ही इतकं सारखं सगळं प्रेम दाखवता, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. मला भरपूर असे डीएम येतात की तू खरंच खूप क्यूट आहेस. तर थँक्यू सो मच. नेक्स्ट कमेंट अशी आहे की मी तुझी खूप मोठी फॅन आहेस, तू कुठे राहतेस, मला तुला भेटायचंय. तर ही बबड्या म्हणून कोणाची तरी आयडी आहे. तर मी त्यांना सांगते की नक्की भेटा मला. फक्त मी शरदनगरमध्ये राहते एवढं सांगते, चिखली. तर आपली जेव्हा केव्हा तुम्ही येसाल किंवा कोइन्सिडन्सली जर आपली भेट झाली तर नक्कीच आपण भेटूयात. त्यानंतर तुम्ही वर्षाच्या आत आम्ही लव्ह मॅरेज झाल्यानंतर वर्षाच्या आत सगळं सामान घेतलं. तर प्रिया म्हणून त्यांची कमेंट आहे. तर ते म्हणतात आहेत की तुम्ही वर्षाच्या आत सगळं सामान घेतलं. हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. तर थँक्यू सो मच प्रियाताई. खरंच खूप मोठं स्ट्रगल होतं त्यामागचं. कारण की वर्षाच्या आत कुठलीच गोष्ट घेणं पॉसिबल नसतं. कारण की संसार बघायचं, त्यात रेंटने राहायचं, रेंट द्यायचं की घरात काही बघायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टी घेणं पण खूप जास्त अवघड आहे. पण वर्षाच्या आत म्हणा 1.5 वर्षापर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी कव्हर अप केल्यात. आता ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात त्या पण आपण पुढे पुढे घेतच राहू. त्यामुळं आणि खूप असे लोक असतात की ज्यांनी अजून काहीच घेतलं नाही, त्यापेक्षा तर आमचं खूप छान आहे. आम्ही एवढ्या लवकर गोष्टी कव्हर केल्यात आणि एक सेटल आहे नाही का थोडक्यात. तर नेक्स्ट कमेंट अशी आहे की खरंच तुम्ही म्हणाल तेवढं स्ट्रगल कमीच केलेलं आहे. क्वीनची ही कमेंट आहे. तर हो, क्वीन म्हणून आयडी आहे. तर हो, आम्ही दोघांनी खरंच खूप जास्त स्ट्रगल केले. मेन तर ह्यांनी खूप जास्त स्ट्रगल केले. कारण की घरातलं बघून, बाहेरचं बघून, परत घरात काही हव्या नको त्या गोष्टी सगळं घेणं म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट आहे. कारण की आम्हाला मेन तर समजलं होतं फ्रीज घ्यायच्या वेळेसच. कारण की एवढी सगळी अमाऊंट आपण एकत्र पे नाही करू शकत सर्वसामान्य घरातले माणसं. कारण की तेवढी आपली सेव्हिंग पण होत नाही. आणि तेच जर आपण ईएमआय वर घेतलं तर प्रत्येक महिन्यात आपल्याला लोड असणार की बाबा ईएमआय आलाय किंवा ही गोष्ट आली किंवा ती गोष्ट आली आहे. मग ह्या गोष्टी सगळ्या फेस करत करत आम्ही सगळ्या गोष्टी आतापर्यंत घेतल्यात आणि खरंच आम्ही दोघांनी मिळून खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे. तर नेक्स्ट कमेंट अशी आहे की एक सावी म्हणून आहेत. तर त्या पण म्हणतात आहेत की त्यांनी पण खूप जास्त स्ट्रगल केले. तर खरंच लव्ह मॅरेज ज्यांनी ज्यांनी केलंय ना त्यांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप जास्त स्ट्रगल असतं. म्हणजे ते कोणीच म्हणजे नाही का फेस नाही करू शकत. एक अरेंज मॅरेजमध्ये ठीक आहे की देतात नाही का माहेरून जे काय असतं कपाट, बेड ते. पण लव्ह मॅरेजमध्ये तसं नसतं. सगळं स्वतःहून घ्यायचं. एक त्याच्यात पण आनंद असतो की हा माझं उद्या कुणी म्हणू शकत नाही की आम्ही तुला हे गोष्टी दिली किंवा आम्ही तुझ्यासाठी एवढं केलंय. एक हक्क असतो आपला की ही गोष्ट माझी आणि ही गोष्ट माझीच राहणार. त्याच्यात एक आनंद असतो आणि त्या अभिमानाने आपण 4 लोकांना सुद्धा सांगू शकतो. तर चला आपण जास्तीत जास्त वेळ न घालवता नेक्स्ट कमेंटकडे येऊयात. ह्यांची म्हणजे आयडी नाहीये काय, पण त्यांनी मला सांगितलंय की तुझे खूप जास्त सिल्की आणि शायनी आणि लाँग हेअर्स आहेत, ऑसम आहे. फक्त त्या हेअर केअर रुटीन सांग ना. तर मी एक आहे ना त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवून घेऊन येईल हेअर केअर रुटीनचा, आणि मी तो लवकरात लवकर अपलोड सुद्धा करेल. आणि हेअर केअर रुटीनमध्ये असं काहीच नाहीये, मी हेअर केअर अजिबात काहीच करत नाहीये. एक म्हणजे एक नॅचरली माझे ब्लॅक हेअर्स आहेत, ह्याला मला पण छान वाटतं की बाबा नॅचरली ब्लॅक कलर आहेत. कारण की बरेचसे असे लोक आहेत किंवा माझ्या फ्रेंड्स सुद्धा आहेत, त्या म्हणतात की आम्ही केमिकलने ब्लॅक कलर करणार आहे. पण तुझ्यासारखा हेअर कलर म्हणजे कलर छान वाटतो. आणि मला हायलाइट्स वगैरे करायची कधी इच्छा पण होणार नाही एवढ्या छान केसांवरती, आणि कट करायची सुद्धा इच्छा नाहीये माझी. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊयात. त्यांची नेक्स्ट कमेंटकडे जाऊयात. तर त्यांची कमेंट अशी आहे की तुझ्या लग्नाला किती वर्ष झालेत. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याचं उत्तर दिलेलं आहे. माझ्या लग्नाला 2 वर्ष कंप्लीट होऊन 3रं वर्ष रनिंग आहे. तर बाकीच्या कमेंट एक मिनिट.
बंद करा. तर नेक्स्ट कमेंट आहे पायलची. तर ती म्हणते तुमचा आवाज खूप छान आहे. खरंच सगळ्यांना माझा आवाज आवडतो. आणि एक माझी थिंक अशी होती की पहिले मी म्हणायचे माझा आवाज खूप बेकार आहे, नाही का, खूप मोठा आहे, मला असं वाटायचं. मुलींचा आवाज कसा नाजूक असतो, एक सुरेली असतो एक बोलायला गेलं तर, आणि माझा आवाज मला वाटायचं की खूप मोठा आहे त्यामुळं. पण थँक्यू सो मच, तुम्हाला माझा आवाज इतका आवडतो आणि असंच प्रेम देत राहा. तर त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे की तू खूप गोड दिसते. तर थँक्यू सो मच, मला तुम्ही एवढं सगळं प्रेम देता त्याबद्दल. आणि त्यानंतर आपण नेक्स्ट कमेंट बघूयात. तुम्ही खूप जास्त स्ट्रगल केलंय. ही खरंच खूप जास्त कमेंट आहेत आणि ही खरंच मी घेईल. ही पण प्रियाचीच कमेंट आहे. तर हो प्रियाताई, आम्ही खरंच खूप जास्त दोघांनी मिळून स्ट्रगल केले. तर तुमच्या दोघांचं लग्नात एज किती होतं, ही मोस्ट इम्पॉर्टंट कमेंट आहे. तर माझं एज होतं 18+, म्हणजे मला 18 कंप्लीट झालं होतं. जसं मी सांगितलं की लव्ह स्टोरीच्या सिरीजमध्येच की मला 9 फेबला 18 कंप्लीट झालं आणि आम्ही 18 फेबला लग्न केलं. आणि ह्यांचं पण 21 एज कंप्लीट होतं. आमच्या दोघांमध्ये एज गॅप पण किती आहे हे पण विचारलं होतं एका ताईंनी. तर आमच्या दोघांमध्ये एज गॅप हा 2 वर्षाचा आहे आणि आम्ही जसं एज कंप्लीट झालं तसंच आमचं लग्न झालं. मेन पॉईंट हा आहे. तर काय काम करतात तुझे मिस्टर, ही कमेंट होती. तर माझे मिस्टर पहिले म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेस त्यांच्याकडे टेम्पो होता, ते टेम्पो चालवत होते. पण काही कारणास्तव आम्हाला तो टेम्पो विकावा लागला. एक 1.5 वर्षापूर्वीच आम्ही तो विकला. आणि त्याच्यानंतर त्यांनी 1 वर्षभर कंपनीमध्ये काम केलं. पण ते कंपनीचं काम मध्ये कसं होतं की पूर्ण म्हणजे 12 तास जावं लागायचं त्यांना कंपनीमध्ये कामाला आणि ते पॉसिबल नव्हतं आणि एकही दिवस सुट्टी नसायची. त्यामुळे मग ते काय झालं की कारणास्तव काही त्यांना ते सोडावं लागलं. आणि त्यानंतर आहे ना कंप्लीट 1.5 ते 2 महिने हे घरात होते. त्यानंतर मग आम्ही कसं बसं घर चालवलं. खरंच खूप जास्त असतं घरात बसल्यानंतर. आणि घरात एक ना एक गोष्ट म्हणजे आपण दुकानात जरी गेलं साधं तरी 100 रुपये कुठे जातात हे समजत नाही. आणि घरात बसून 1.5 ते 2 महिन्यात घर चालवणं म्हणजे खरंच अशक्य गोष्ट ही. आणि तेवढ्या गोष्टीमध्ये आम्ही एक डिसिजन घेतला की आम्ही म्हटलं की ठीक आहे आता गाडी गेली आहे जाऊ द्या म्हटलं, आपण आहे ना रिक्षा घेऊयात. रिक्षावरती पण सुद्धा खूप जास्त म्हणजे धंदा आहे. तर त्यामुळे मग आम्ही रिक्षा घेतला आणि माझे मिस्टर आता रिक्षा चालवतात. तर नेक्स्ट कमेंट ही आहे की, एक मिनिट, एवढं तुझी सासू खूप छान आहे. तर हो, खरंच माझ्या सासूबाई खूप छान आहेत. त्या जीव पण लावतात. त्यांचं काहीच म्हणणं नसतं. त्यांचं एवढंच म्हणणं असतं की तुम्ही दोघांनी केलंय लव्ह मॅरेज, लोकांना सिद्ध करून दाखवा. जे लोक नेगेटिव्ह होते तुमच्या बाबतीत त्यांना पण कळू द्या की तुम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केले आणि तुम्ही आज सुखी संसार करत आहात. त्यांचं एवढंच म्हणणं असतं. त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीला मला रोकटोक केली नाही किंवा ह्यांना केली नाही. तुम्ही मस्त मजा करा, नाही का, खा फिरा, नाही का, असं असतं त्यांचं. एकदम कॅज्युअल राहा. पण जे लोक नेगेटिव्ह बोलत होते तुमच्या बाबतीत त्यांना सुद्धा पॉझिटिव्ह करा, असंच त्यांचं म्हणणं असतं. तर नेक्स्ट कमेंट आहे की दीदी आम्हाला तुझे व्लॉग आधीपासून बघतो, सो तुझे व्लॉग सगळे बघायला खूप आवडतात आणि तू जे काही आहे ते खरं सांगते. ही प्रियाची कमेंट आहे. तर हो, आपण खोटं कशाला सांगायचं, जे आपल्या आयुष्यात झालंय तेच आपण सांगणार. आणि मी तेच सांगते, खरं खरं सांगते. त्यामुळं सगळे लोक मला सपोर्ट करतात आणि प्रेम देतात, हे ह्याच्यासाठी खूप जास्त थँक्यू सो मच. तर तुझी ही लव्ह स्टोरी, राजनंदिनीची ही कमेंट आहे. तुझी ही लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मला ही तुझी लव्ह स्टोरी ऐकायला खूप आवडते आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी मी नेहमीच एक्सायटेड असते. सो थँक्यू सो मच राजनंदिनी. तुम्ही सगळे खरंच खूप जास्त प्रेम देताय आणि इतक्या छान छान कमेंट्स येतात आणि त्याने मला आहे ना कधी कधी मी डिमोटिवेट होते निगेटिव्ह कमेंटनी. पण जेव्हा तुमच्या मी पॉझिटिव्ह कमेंट्स वाचते त्यामुळे मी एवढी मोटिवेट होते, मी लगेच व्हिडिओ करायला चालू करते. आणि तुम्ही अशाच पॉझिटिव्ह कमेंट मला करत राहा, त्यामुळे मला खरंच खूप जास्त भारी वाटतं. आणि मी नवीन नवीन प्रयत्न, नवीन नवीन व्हिडिओज किंवा जे काही नवीन नवीन गोष्टी आहेत त्या सगळ्या काही तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर नेक्स्ट कमेंट ही आहे की तू छान आहेस बिकॉज सगळं काही आम्हाला खरं खरं सांगते. ही सुद्धा वैदेही ताईंनीच कमेंट केली आहे. सो थँक्यू सो मच. मी सगळं काही खरंच सांगते. त्यानंतर तुझ्या माहेरच्यांनी तुझा स्वीकार केला नाही का, ही कमेंट होती मेन तर. तर नाही, अजूनही नाही केला स्वीकार. ही कमेंट आहे ना कम्प्लीट आहे ना म्हणजे माझ्या रोजच्या ब्लॉगमध्ये आहे आणि रोज मला 5 ते 6 DM किंवा कमेंट्स असतात की तुझ्या घरच्यांनी तुला स्वीकारलं नाही का. तर नाही स्वीकारलं, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते स्वीकारतील किंवा नाही स्वीकारू शकत. त्यामुळे आपण बोलू शकत नाही, नाही का. तर चला आपण नेक्स्ट कमेंटकडे लक्ष देऊयात. मी एक मकर संक्रांतीचा ब्लॉग पोस्ट केला होता व्हिडिओ. तर त्याच्या खाली खूप सारे कमेंट होते, वाव तू किती क्यूट दिसतेय, किती क्यूट दिसतेय. आणि थँक्यू सो मच त्याच्यासाठी. पण मी त्याची एक क्लिप आहे ती सुद्धा मी इन्स्टावरती ना शॉर्ट व्हिडिओमध्ये ऍड करेन.
सो त्यानंतर एक कमेंट होती श्रुतिकाची, तुम्ही कुठे राहता? तर मी पुण्यात PCMC मध्ये राहते, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये राहते. तर त्यानंतर सगळे एक म्हणजे तर आहे ना, नेक्स्ट व्लॉग, आय एम सो एक्सायटेड असेच कमेंट करत होते. भरपूर अशा कमेंट्स होत्या आणि खूप रोजच्या डेली व्लॉगला सुद्धा कमेंट्स असतात की आय एम सो एक्सायटेड, प्लीज नेक्स्ट व्लॉग पोस्ट कर. तर हो, मी जसं मला म्हणजे दिवसातनं एक व्लॉग आपण पोस्ट करतो, त्यामुळे ना आपण एकच ब्लॉग पोस्ट करणार आहे आणि मी त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करते. तर राणीची ही कमेंट आहे, खूप छान असतो ब्लॉग तुझा ताई. तर थँक्यू सो मच राणी ताई, तुम्हाला एवढे छान माझे ब्लॉग आवडतात ते. आणि त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे, तू खूप मस्त दिसतेस, तर थँक्यू सो मच. आणि अजून एक आहे मोनाली ताईंची कमेंट आहे, नाईस बट अबाउट युअर मदर अँड फादर. तर ताई मोनाली ताई त्यांनी अजून एक्सेप्ट नाही केलंय आणि ते बोलतही नाही माझ्यासोबत, त्यामुळं मग मी त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही. त्यानंतर तू कोणतं हेअर ऑइल वापरतीस? तर मी जसं सांगते की मी हेअर ऑइलचा व्हिडिओ आहे ना, एक हेअर काय म्हणतात त्याला, हेअर मी काय ट्रिम करते किंवा कसं सेट करते ह्याचा व्हिडिओ ना मी एक सेपरेट घेऊन येईल, मग त्याच्यामध्येच मी सगळ्या काही गोष्टी सांगेन. तर इन्स्टाच्या कव्हर झाल्यात आपल्या ऑलमोस्ट म्हणजे कमेंट आणि DM. तर आता मी युट्यूबचे सुद्धा सांगते. तर फुलगोनी काहीतरी इन्स्टा पेज आहे, तर त्यांनी केली आहे, गौरी बोलतील ग पॅरेंट्स एक दिवस नक्कीच, तू फक्त. तर युट्यूबवरती इन्स्टावरच्या आपल्या कमेंट ऑलमोस्ट कम्प्लीट झालेल्या आहेत. आता आपण युट्यूबवरच्या स्टार्ट करूयात. तर युट्यूब पेजवरती मला ही कमेंट होती की गौरी बोलतील ग पॅरेंट्स एक ना एक दिवस नक्कीच, तू फक्त तुझी मेहनत आणि स्वामींवर विश्वास ठेव, एक दिवस सगळं ठीक होईल, बी पॉझिटिव्ह ऑल टाईम. तर हो ताई, एक ना एक दिवस सगळ्या गोष्टी होतील ठीक, सगळे बोलतील, ज्यांच्यावर नाही का नाराज आहे जे माझ्यावरती, ते सुद्धा बोलतील. आणि हो, स्वामी आहेत सोबत, हे आम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, स्वामी कायम आपल्या सोबतच असतात. त्यामुळे मी पूर्ण विश्वास ठेवते आणि पॉझिटिव्ह गोष्टींनीच पुढे चालत असते. तुमचं प्रेम एवढं सगळं मला दिसतंय, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि त्यानंतर नेक्स्ट कमेंट आहे, तू कितवीपर्यंत शिकली आहे, माझं एज्युकेशन काय, अशा खूप कमेंट आहेत. तर मी BCS फर्स्ट इयर झालंय, म्हणजे माझं म्हणजे फर्स्ट सेमिस्टर झालंय त्यामधलं, मी सेकंड सेमिस्टरला काही गेलेच नाही, त्यामुळे BCS फर्स्ट सेमिस्टर झालंय माझं. तर तू कुठली आहेस? तर मी सोलापूरची आहे, म्हणजे माहेर माझं सोलापूर आहे आणि सासर माझं बार्शी आहे. त्यानंतर दीदी तुझं एज्युकेशन काय आहे? तेच आहे, तीच कमेंट आहे परत, ती श्रावणीची आहे. तर तुझी लव्ह स्टोरी खूप छान आहे, घरच्यांनी कोणी ऐकायला घरचे कोणाचे ऐकत नाही लव्ह मॅरेज करायला, पण प्रेम आपल्या हातात असतं आणि तू दादाची साथ शेवटपर्यंत नाही सोडलीस. तर थँक्यू सो मच ताई. साक्षीची कमेंट आहे ही युट्यूबवरती. तर हो, मी नाही सोडली त्यांची साथ आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढा गोड आणि एवढी छान अशी कमेंट केली आहे. तर ताई तुझे मिस्टर काय काम करतात? आफ्टर मॅरेज स्ट्रगल शेअर कर, वी विल ॲज वेल ॲज न्यू घर आणि रोजच्या वापरातील वस्तू, काय सगळं मॅनेज कसं केलंस? तर माझे मिस्टर काय काम करतात हे तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि आफ्टर मॅरेजचं स्ट्रगल तो माझा इंस्टाग्रामवरती चालू आहे, पण मी त्याचेच युट्यूबवरती लॉंग व्हिडिओमध्ये पार्ट घेऊन येईल. म्हणजे आम्ही लग्नानंतर कशा गोष्टी मिळवल्या किंवा सगळ्या घरामध्ये संसार कसा केला, तर हे सुद्धा सांगते. आणि रोजच्या वापरातल्या वस्तू तर मी जेव्हा डेली रुटीनचे ब्लॉग स्टार्ट करत तेव्हा तर एक एक करून दाखवलंच, आणि नाहीतर मी एक होम टूर सुद्धा देईल घराचा, जिथे आम्ही राहतो ना त्या घराचा होम टूर सुद्धा देईल. आणि सगळं काही कसं मॅनेज करते तर होऊन जातं, म्हणजे सहज नाही का, जसं संसार करतात सगळे तसं होऊन जातं मॅनेज. तर झाले आपले कमेंट सगळे आणि DM सगळं काही संपलेत आपले क्वेश्चन्स. तर व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जावा, सबस्क्राईब करा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथपर्यंत बघत आलाच असेल तर एक लाईक नक्की द्या आणि एक कमेंटमध्ये रेड हार्ट नक्की सेंड करा, म्हणजे मला तुमच्या रेड हार्टनी माझ्या चेहऱ्यावरती हसू येईल आणि मला अजून उत्साह येईल नवीन नवीन ब्लॉग्स करायला. सो ब्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.